रघुवंशमचा दुसरा सर्ग आपण पाहतोय आणि दुसऱ्या सर्गामध्ये काल आपण 35 श्लोकांपर्यंत पाहिलेलं होतं. आता त्याच्या पुढे 36व्या श्लोकापासून पुढे पाहतोय की 35व्या श्लोकापर्यंत सिंहाने राजाला सांगितलं की अशा अशा प्रकारे निकुंभाचा मित्र कुंभोधर असं तू मला जाण. ठीक आहे. कुंभोधर नावाचा किंवा निकुंभ नावाचा जो गण आहे त्या निकुंभ नावाच्या शंकराच्या गणाचा मी सुद्धा एक मित्र आहे, परममित्र आहे आणि मी सुद्धा शंकराचाच गण आहे वगैरे ही सगळी गोष्ट त्यांनी सांगितली नाही का. निकुंभ मित्रम, कुंभोदर असं आहे. कुंभोदर म्हणजे ज्याचं कुंभासारखं उदर, उदर म्हणजेच पोट, ज्याचं पोट कुंभासारखं आहे. कुंभ म्हणजे आता मडकं म्हणा किंवा असं. म्हणून टीव्ही मध्ये दाखवतात शंकराचे जे गण असतात त्या गणांमध्ये एक जण असं दाखवतात की ज्याच्यामध्ये ज्याचं पोट एकदम मोठं आहे, कुंभोदर. ठीक आहे. असो, आता आपण पुढे जाऊया. 36वा श्लोक आहे. अमुं पुरः पश्यसि देवदारुं पुत्रीकृतोऽसौ वृषभध्वजेन यो हेमकुम्भस्तननिःसृतानां स्कन्दस्य मातुः पयसां व्रतज्ञः. पुन्हा एकदा हा श्लोक वाचतो. अमुं पुरः पश्यसि देवदारुं पुत्रीकृतोऽसौ वृषभध्वजेन यो हेमकुम्भस्तननिःसृतानां स्कन्दस्य मातुः पयसां व्रतज्ञः. काय सांगताय तिथे आता ते की यम, आता अमुं म्हणजेच हा जो समोर आहे म्हणजे यम, अमुं देवदारुं पुरः त्वं पश्यसि असौ वृक्षः वृषभध्वजेन पुत्रीकृतः यः असौ देवदारुः स्कन्दस्य मातुः हेमकुम्भः स्तननिःसृतानां पयसां व्रतज्ञः अस्ति असं ते सांगतात. म्हणजे काय म्हणतात ते की आता हा जो समोरचा वृक्ष आहे नाही का, पुरः, पुरः म्हणजे आता तुझ्या पुढे, तुझ्या समोर, तुझ्या नजरेसमोर हा जो तुला दिसत आहे तो अमुम, अमुम म्हणजे हा पुरः, अमुम देवदारुम, देवदारू नावाचा वृक्ष. देवदारू आपण सगळ्यांनी भूगोलामध्ये शिकलेलो असणार आपण. देवदारू नावाचं झाड नाही का, देवदारू, पाईन, शुचिपर्णी ही सगळी झाडांची नावं जी हिमालयन भागामध्ये आढळतात. त्याच्यातला हा एक वृक्ष आहे देवदारू. तर पुरः अमुं देवदारुं पश्यसि, हा तुझ्या समोर जो देवदारू वृक्ष आहे तो तुला दिसतोय ना, तो तू बघतोयस ना, तो तू पाहतोयस ना नाही का. पश्यसि असौ वृषभध्वजेन, असौ म्हणजे तो, तो जो वृक्ष आहे, ते जे झाड आहे, वृषभध्वजेन, वृषभध्वज म्हणजे शंकर, शंकराचं हे एक नाव आहे. बघा शंकराची पण किती वेगवेगळ्या प्रकारची नावं आहेत. वृषभध्वजेन पुत्रीकृतः, पुत्रीकृतः म्हणजे पुत्रवत मानलेला आहे, ज्याला मुलगा म्हणून स्वीकारलेला आहे, मुलगा म्हणून मानलेला आहे, आपल्या मुलासारखंच मानलेला आहे नाही का, अगदी मुलासारखं, अजिबात मुलाहून वेगळा ज्याला मानलेला नाही असा पुत्रीकृतः. यह, आणि जो, यह म्हणजे आता जो, स्कंदस्य मातुः, स्कंद, स्कंद म्हणजे देवांचा सेनापती, स्कंद किंवा कार्तिकेय असं. स्कंद त्याचं नाव आहे कार्तिकेयाचं, किंवा त्याचं दुसरं एक नाव आहे षडानन, अशी बरीचशी नाव आहेत त्याला सुद्धा. तर स्कंदस्य मातुः म्हणजे स्कंदाच्या आईच्या, स्कंद म्हणजे कार्तिकेय आणि त्याच्या आईच्या म्हणजेच कोणाच्या, पार्वतीच्या नाही का. स्कंद, कार्तिकेय हा कोणाचा मुलगा आहे, शंकर आणि पार्वती यांचा मुलगा आहे, जो देवांचा सेनापती झाला. ठीक आहे. एक मिनिट आधी श्लोक पूर्ण करतो मग सांगतो पुढे की स्कंदस्य मातु, स्कंदाच्या आईच्या म्हणजे हा जो षडानन आहे, कार्तिकेय आहे, त्याच्या आईच्या म्हणजे पार्वतीच्या, हेमकुंभ स्तन निःसृतानां, हेमकुंभ नाही का. आता हेमकुंभ म्हणजेच काय, हेमनः कुंभ म्हणजेच सोनं नाही का. हेमन म्हणजे सोनं, सोन्याचा, हेम म्हणजे सोनं आणि हेमनः म्हणजे त्या सोन्यापासून बनलेला सोन्याचा, कुंभ, कुंभ म्हणजे घडा, सोन्याचा जो घडा आहे
तो सोन्याचा घडा. हेमनः कुंभः एव स्तनः. एव स्तनः म्हणजे अगदी सोन्याच्या घड्याप्रमाणे असलेले स्तन. ठीक आहे. हेमकुंभ स्तन असं त्याचं हे आहे की त्याच्यात म्हणजे अगदी ज्याप्रमाणे एखादा सोन्याचा घडा असेल, तो सोन्याचा घडा अगदी ज्याप्रमाणे दिसेल त्याप्रमाणे स्तन जिचे आहेत, कोणाचे आहेत तर पार्वतीचे आहेत. आणि अशा स्तनांतून निसृतानाम, अशा स्तनांतून वाहणाऱ्या निघणाऱ्या. ठीक आहे. निसृतानाम म्हणजे स्तनांतून वाहणाऱ्या, निर्झरणाऱ्या, पाझरणाऱ्या. ठीक आहे. निघणाऱ्या, काही वेगवेगळे अर्थ आपण घेऊ शकतो इथे. पयसाम हेमकुंभ स्तन निसृतानाम म्हणजे सुवर्ण कलशरूपी स्तनातून निघणाऱ्या पयसाम. आता इथं पयस शब्दाचे आपण जसं मागे पाहिलं होतं दोन अर्थ होतात, म्हणजे बरेचसे अर्थ आहेत तसे. त्यातले दोन हे आहे की एक म्हणजे पाणी आणि एक म्हणजे दूध, दोन्ही अर्थ होतात. तर आता इथे हे जे पयस आहे तर त्या पयसाला रसज्ञ, आस्वाद घेणारा, त्या पाण्याचा आस्वाद घेणारा आहे. रसज्ञ, रसज्ञ म्हणजेच आस्वाद घेणारा असं ते इथे म्हणतात. ठीक आहे. आता पयसाम म्हणजे क्षीराणाम असं पण होतं आणि पयसाम म्हणजे आता पयस या शब्दासाठी पय क्षीरम पयोंबूच वगैरे असं अमरकोशामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की त्याला अंबू पण म्हणतात, क्षीर पण म्हणतात. ठीक आहे. तर रसज्ञ, रसज्ञ म्हणजे त्याचा आस्वाद घेणारा. ठीक आहे. असं सांगतात ते. आता संपूर्ण श्लोकाचा एकदा पुन्हा अर्थ पाहू की आता तो जो सिंह आहे, कुंभोदर नावाचा सिंह, तो काय सांगतोय त्या राजाला सांगतोय, राजा दिलीपाला सांगतोय काय की हा तुझ्या समोर जो देवदारू नावाचा वृक्ष आहे, जे देवदारू नावाचं झाड आहे, तो तुला दिसतंय ना, पश्यसी अमुम पुरा पश्यसी देवदारुम, हा जो तू तुझ्या समोर देवदारू नावाचा वृक्ष पाहतोयस, जे झाड पाहतोयस, त्याला शंकराने वृषभध्वजेनं, त्याला शंकराने आपल्या पुत्राप्रमाणे मानलेला आहे. बरोबर. आणि शंकराचा पुत्र म्हणजे आपोआपच तो गौरीचा पण पुत्र झाला, पार्वतीचा पण पुत्र झालाच. आणि गौरीने त्याला सुवर्ण कलशांनी पाणी घालून वाढविले आहे. ठीक आहे. असा एक त्याचा सरळ अर्थ होतो की हा शंकरांनी पुत्र ज्याला मानलेला आहे अशाच त्या देवदारू वृक्षाला माता पार्वतीने पण काय केलेलं आहे, सुवर्ण कलशांनी, सोन्याच्या घड्यांनी, सोन्याच्या कुंभांनी पाणी घालून वाढवलेला आहे. असा हा सरळ अर्थ आहे. आता आपण जरा त्याच्या मागचा भाव पाहूया की अमुम पुरा पश्यसी देवदारू, हा जो तू पुढे देवदारू वृक्ष पाहत आहेस, देवदारू, देवदारू असं त्याला का बरं नाव दिलेलं आहे. दारू, दारू म्हणजेच आता आपण आपल्या इथं दारू शब्दाचा अर्थ वेगळा होतो, पण संस्कृतामध्ये दारू शब्दाचे अनेक अर्थ होतात. आणि त्या दारू मधला एक अर्थ आहे, दारू म्हणजे एक प्रकारचं झाड, एक प्रकारचा वृक्ष नाही का, म्हणजे कोणत्याही प्रकारचं झाड किंवा लाकूड किंवा खोड किंवा झाडाचे काही अवयव नाही, किंवा झाडाचा विशिष्ट भाग किंवा संपूर्ण झाड, असं हे वेगवेगळे अर्थ आहेत दारू या शब्दासाठी. ठीक आहे. त्याला दारू असं म्हणतंय. म्हणजे दारू शब्दाचे बरेचसे अर्थ आहेत, तुम्ही ज्यावेळेस डिक्शनरी मध्ये बघाल त्यावेळेस बरेचसे अर्थ दिसतील. मग आता इथं जो आपल्याला आहे या संदर्भामध्ये, तर इथं जवळ जाणारा अर्थ कोणता आहे तर झाडाचं खोड म्हणा किंवा लाकूड म्हणा नाही का, वुडन पीस वगैरे असे त्याचे वेगवेगळे अर्थ दिलेले. तर त्या लाकडाचा तुकडा किंवा झाडाचा तुकडा, मग ते फांदी असेल, खोड असेल, पानं असतील, मूळ असतील, काही असतील. ठीक आहे. तर दारू म्हणजे ते झाड किंवा झाडाचा विशिष्ट भाग. तर असा जे झाड किंवा ज्या झाडाचा विशिष्ट भाग असा कोणाला प्रिय आहे, देवांना प्रिय आहे नाही का. आता ते झाड देवदारू नावाचे जे झाड आहे, आपण जर हिमालयात गेलो आणि आपण आता आपल्या इथं नाही उगत ते देवदारू नावाचं झाड, मी म्हणाला चला इथं मी पुण्यात बसलोय, आता पुण्यात देवदारूचं झाड उगवा, आता इथं शक्य नाहीये, कारण त्याला जे वातावरण लागतं,
त्याला जी नैसर्गिक सगळ्या तत्वांची आवश्यकता असते ती आपल्या इथं नाहीये. आणि म्हणून ते त्या त्या भौगोलिक परिस्थितीमध्येच पर्यावरणामध्येच ह्या गोष्टी येतात. मग हे जे देवदारू नावाचं झाड आहे हे फक्त आणि फक्त तिकडच आपल्याला तशाच भागांमध्ये दिसतं. फक्त हिमालयातच दिसतं असं नाहीये. तर हिमालयासारखं वातावरण ज्या ज्या भागात असेल, मग काकेशस पर्वत असेल, अँडीज असेल, अल्बोर्ज असेल, किंवा अजून असे बरेचसे पर्वतांच्या रांगा आहेत मोठमोठ्या, नाही का, अमेरिकेत असतील, युरोपात असतील, आफ्रिकेत असतील, आपल्या इथं असतील, ऑस्ट्रेलियात असतील, बऱ्याच ठिकाणी आहेत. पण जिथं जिथं असं उंचावरती वाढलेला जो प्रदेश आहे, समुद्रसपाटीपासून उंची जास्त आहे, जिथं वातावरण थंड होत जातं, त्या ठिकाणी हे असे वृक्ष आपल्याला पाहायला मिळतात. मग त्याच्यातला हा देवदारू वृक्ष आहे की जो अगदी सरळसोट असा एकदम उंचच उंच वाढतो. आणि ते झाड पाहिलं ना की आपण सुद्धा त्या झाडाच्या प्रेमात पडू, की असं सुंदर झाड आहे ते. त्याचं लाकूड म्हणा, ते बऱ्याच आपल्या जे आपण फर्निचर किंवा इतर ज्या काही उपयोगांसाठी लाकूड घेतो, तर त्याच्यातलं पण ते एक महत्वाचं लाकूड आहे. तर किंवा औषधी वनस्पती म्हणून पण त्याचा वापर केला जातो, त्याच्यातले काही गुणधर्म आहेत वगैरे वगैरे, असं म्हणजे बरेच ज्याला आपण म्हणूया की उपयोग त्या देवदारू नावाच्या झाडाचे आहेत. आणि मग असं झाड आहे जे आपल्याला सुद्धा मोहित करेल. देवांना का बरं नाही आवडणार? नक्कीच ते त्यांच्या आवडीचं असणार ना. आणि म्हणून असं झाड की ज्याचं लाकूड देवांना आवडतंय, किंवा असं झाड की जे झाडच देवांना आवडतंय, अशा वेगवेगळ्या अर्थ त्याचे आपण घेऊ शकतो, नाही का. म्हणून त्याला देवदारू असं म्हटलेलं आहे. त्याचं नावच तसं दिलेलं आहे, देवदारू. देवांना आवडणारं झाड, देवांना ज्याचं लाकूड आवडते, देवांना ज्याचं काय कोणते गुणधर्म आवडत असतील, म्हणून त्याला देवदारू असं नावच दिलेलं आहे. सुंदर झाड असतं ते पण देवदारू. तुम्ही पाहू शकता सगळे कोणी गुगल वरती फोटो त्याचे. तर हा जो तुझ्या समोर देवदारू नावाचा वृक्ष दिसत आहे, म्हणजे आता इथं संकल्पना पहा कशी आहे की आता कालिदासाला काही इथं देवदारू नावाचं झाड सांगण्याची आणि एवढ्या एवढ्या गोष्टी पसरवण्याची काही गरज नव्हती. पण त्याने या गोष्टी का केलेल्या असाव्यात? कारण कुठंतरी माझी जी संस्कृती आहे ती माझी संस्कृती या पर्यावरणाशी जोडलेली आहे, पर्यावरणापासून अजिबात वेगळी नाहीये. ह्या गोष्टींचा कुठंतरी प्रतिबिंबन त्याला आपल्या मनावरती करायचं असणार. म्हणून त्याने ह्या सगळ्या शब्दांना, या सगळ्या गोष्टीला किंवा या सगळ्या रचनेला प्राधान्य दिलेलं असणार आहे. आता देवदारू म्हटलं काय आणि त्याच्या जागी निवडुंग म्हटलं काय, अजून कोणतं म्हटलं काय, काही फरक पडला नसता. पण देवदारू का बरं? कारण आपल्या देवांना सुद्धा या वनस्पती तितक्याच प्रिय आहेत. मग देवदारू हा त्याच्यातला एक फक्त प्रतिनिधी स्वरूपात झाला. असं जर आपण पाहिलं तर आपल्याकडचा प्रत्येक देव आहे, प्रत्येक देवता आहे, देवी आहेत, तर प्रत्येकाला कोणती ना कोणती वनस्पती ही प्रिय आहे. गणपतीला दुर्वा असेल, जास्वंद असेल, कृष्णाला तुळस असेल, शंकराला काय असेल, हनुमंताला काय असेल, देवीला काय असेल, असं असं प्रत्येक ठिकाणी आपल्या देवांना प्रत्येकाला काही ना काही झाड आवडतंय, एखादं वृक्ष आवडतंय, एखादी वेल आवडते, एखादं फूल आवडतंय, एखादं फळ आवडतंय, नाही का. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या का बरं आहेत? कारण आपली संस्कृती जोपर्यंत तिला आपण धर्माशी किंवा देवाशी जोडत नाहीये तोपर्यंत तिला माणूस तितक्या सिरियस पद्धतीने घेत नाही. म्हणून आपल्या ऋषीमुनींनी, संतांनी, महापुरुषांनी काय केलं की या सगळ्या गोष्टींना कुठंतरी देवाशी जोडून ठेवलं. आणि निदान देवाच्या निमित्ताने तरी हा काय करेल, त्याची उपासना करेल, त्याची पूजा करेल, नाही का, त्याची निगा राखेल, त्याचं संगोपन करेल, नाही का. आज जर समजा तुळस भगवंताला आवडणारी नाही असं जर आपण म्हटलं तर मग कशाला कोणत्या तुळशीची पूजा करणार आहे? की ज्या तुळशीपासून नाही मला फळ मिळते, नाही फूल मिळते, नाही कोणत्याही प्रकारचं लाकूड मिळते, नाही कोणत्याही प्रकारची सावली मिळते, नाही का, किंवा नाही तिच्यापासून मला कोणत्याही प्रकारचा बिझनेस करता येते, किंवा इतर कोणत्याही गोष्टी नाही करता येतात, नाही का. तुळस ऑक्सिजन देते म्हणून आपण लावतो. आता बाहेर प्रदूषण किती आहे आणि त्या एवढ्या मोठ्या प्रदूषणामध्ये ती माझ्या घरातल्या कुंडीतली एवढीशी तुळस ती किती ऑक्सिजन देणार देऊन देऊन,
उलट आताच तर वातावरण असं झालेलं आहे का ती तुळसच दुसऱ्याला म्हणत असेल की मला पण 2 ऑक्सिजनचे सिलेंडर आणून दे रे. अशी गत झालेली आहे सध्याच्या वातावरणाची. मग ती एकटी तुळस तरी किती जणांना किती ऑक्सिजन पुरवणार. एक तर आपली घरं एवढी मोठी असतात की ती तुळस कुठेतरी आपण कोपऱ्यात लावून ठेवलेली असते, तर तिथून तिचा ऑक्सिजन कधी आपल्यापर्यंत यायचा आणि कधी जायचा. म्हणजे असं जर सगळ्या दृष्टींनी पाहिलं आपण तर या सगळ्या वस्तू तशा पाहायला गेलं तर एका दृष्टीने निरुपयोगी आहेत आपल्यासाठी. पण या वस्तू जरीही निरुपयोगी असल्या तरी सुद्धा त्यांच्यावरती मला प्रेम करता आलं पाहिजे, नाही का. त्यांना मला जवळ करता आलं पाहिजे. ही खरी निरपेक्ष निराकांक्षा अशी उपासना आहे, अशी भक्ती आहे. आणि ती कुठंतरी यांना उभी करायची. म्हणून हा सगळा घाट घातलेला आहे आपल्या संस्कृतीने. म्हणजे इतर बाह्य ज्या संस्कृती आहेत, आता रोमन असेल, ग्रीक असेल, बॅबिलोनियन की अशा बऱ्याचशा संस्कृती जगाच्या पाठीवरती होऊन गेलेल्या आहेत आणि आजही काही अस्तित्वात आहेत त्यातल्या. त्यांना बऱ्याचदा असा प्रश्न पडतो की हे का बरं हे भारतीय लोक हे झाडांची पूजा करतात वगैरे. त्यांना एकदम ते विचित्र वाटतं. आपल्या इथं वटसावित्रीला वडाची पूजा करतो आपण, इथं घरामध्ये तुळशीची पूजा करतो, किंवा अजूनही अशा वेगवेगळ्या सणा उत्सवांच्या निमित्ताने आपण वेगवेगळ्या वृक्षांचं पालन पोषण पूजन भजन जे काही सगळ्या गोष्टी करत असतो आपण. मग त्यांना असा प्रश्नच पडतो की नेहमी हे का बरं असं करतायत. पण जोपर्यंत जर मलाच माझी संस्कृती माहित नसेल तर मी तरी त्यांना काय उत्तर देणार, मी तरी त्यांना काय सांगणार, नाही का. त्याच्यासाठी मला माझी संस्कृती आधी जाणून घ्यायची. आणि ती जर जाणून घेतली आणि मग तसं जाणून जर मी बुद्धिपूर्वक या सगळ्या गोष्टींचं पालन केलं, माझ्या जीवनात आणल्या, तर मी सहज दुसऱ्याला सांगू शकतो आणि त्यावेळेस ते त्याला नक्कीच पटणार सुद्धा, नाही का. तर त्याच्यासाठी आधी आपण आपली संस्कृती जाणली पाहिजे. म्हणून देवदारुम, देवांना आवडणारा. त्या सगळ्या गोष्टी का बरं आपण देवांशी जोडलेल्या आहेत, की जेणेकरून देवांशी जोडल्यानंतर त्याच्यामध्ये भाव उभा राहील. तो भाव उभा करण्यासाठी या गोष्टी आहेत. ठीक आहे. म्हणूनच बघा, अमुम पुरा पश्यसी देवदारुम, हा जो तू समोर देवदारू वृक्ष पाहतोय तो काय आहे, वृषभध्वजेन. वृषभ म्हणजेच आपण काल पण पाहिलं बैल. वृषभ म्हणजे बैल. तर ज्याच्या ध्वजेवरती, ज्याच्या झेंड्यावरती, ध्वजावरती बैल असतो ना, बैलाचं चिन्ह आहे किंवा बैल असतो ज्याच्या ध्वजेवरती, त्याचं नाव वृषभ. म्हणजे शंकराचा झेंडा कसा आहे की ज्याच्यावरती बैलाचं चिन्ह आहे, वृषभध्वजेन, असा एक त्याचा अर्थ होतो. किंवा दुसरा अर्थ असा पण होतो की वृषभ ज्याचा झेंडा घेऊन जात आहे. ठीक आहे. तर असा वृषभ म्हणजेच बैल, बैल हा ज्याचा ध्वजवाहक आहे असा तो पण कोण आहे, शंकर आहे. कारण शंकराचा बैल म्हणजे नंदी, नंदी हा शंकराचा ध्वजवाहक आहेच. त्यामुळे तसाही अर्थ म्हणजे कोणत्याही अर्थाने वृषभध्वज हे नाव शंकराचं आहे. अशा वृषभध्वजेन, अशा शंकराने पुत्रीकृत. आता या वृषभध्वजेने याच्यामध्ये पण का, आता एवढे छान छान जगामध्ये प्राणी आहेत ना, कोणी सिंह घेतलाय, कोणी मोर घेतलाय, कोणी काय, नाही का, आपलं वाहन म्हणून. त्यावेळेस हे आता ज्यांच्या आईने, म्हणजे आता गणपतीच्या आईने सिंह घेतला की नाही, खाली पार्वतीचं वाहन सिंह, त्याच्यावरती बसलेली असते दुर्गा चंडी आपली मस्तवेगळी अशी. आणि तेच वेळेस त्यांच्या घरात एकाने दुसरा भाऊ आहे ज्याने त्याचं वाहन मोर घेतलेलं आहे. हा जो कार्तिकेय आहे, षडानन स्कंद, त्याचं वाहन मोर आहे. म्हणजे ज्या घरात एकाचं वाहन मोर आहे त्याच घरात दुसऱ्याचं वाहन सिंह आहे. त्याच घरात तिसऱ्याचं वाहन काय आहे, बैल आहे. बैल म्हणजेच कोणाचं, नंदी, शंकराचं वाहन नंदी आहे. आणि त्याच घरात चौथ्याचं वाहन काय आहे, उंदीर. म्हणजेच एका घरात 4 जण राहत आहेत पण 4ही जणांची वाहनं काय आहेत, एकमेकांच्या विरोधी आहेत. आता कधी असं आपण बघतो का की सिंह आणि बैल एकत्र उभे राहू शकतील, कधीच नाही ना. बैल समोर दिसला का सिंह त्याच्यावरती हल्ला करणारच आहे. किंवा आता जो मोर सापांना खातोय तो उंदराला खाऊ शकणार नाही का, सहज खाऊ शकणार ना. पण असे हे चौघही एका घरात त्यांनी घेतलेले. ही आपली संस्कृती आहे. का बरं,
कारण ह्याच्या मागे कुठेतरी त्यांना आपला संदेश द्यायचा आहे की कितीही वैरत्व असलं, कितीही एकमेकांमध्ये दुष्ट भावना असला, तरीही गुण्या गोविंदाने सगळ्यांना एकत्र नांदता येतं, राहता येतं, आणि तसं आपण राहिलं पाहिजे. आज इथं भाऊ भाऊ जरी पाहिले आपण तरी भांडण मारामाऱ्या सगळ्या गोष्टी होतात. पण त्याचं हे एक प्रतीक आहे की ज्या घरामध्ये असे प्राणी सुद्धा ज्यांचा तर जन्मजातच एकमेकांशी वैरभाव आहे, पण ते सुद्धा एका घरामध्ये एकत्र राहू शकतायत. नाही का? आता आपण बघा ना, आपल्या घरात 4 गाड्या असतील तर 4ही गाड्या आपण शेजारी शेजारीच लावून ठेवतो ना. मग तसं त्यांचं पण असेल ना. समजा शंकर आले, आपलं गाडी पार्क म्हणजे नंदी कुठं पार्क केला इथं ठेवलेला आहे, मग तसंच मोर कार्तिकेयाने पार्क केला, उंदीर गणपतीने पार्क केला, सिंह पार्वतीने पार्क केला, ज्यांनी त्यांनी आपापली गाडी पार्क केलेली आणि सगळ्या गाड्या गुणागोविंदाने तिथं बसलेल्या आहेत. नाही का? एकमेकांशी अजिबात काही वैरभाव न ठेवता. कसा प्रसंग असेल बरं हा? का प्रत्येकाची पार्किंग वेगळी होती का काय होती? हा थोडा आपण विचार केला पाहिजे ना याच्या मागचा. म्हणजेच ही कुठंतरी आपली संस्कृती आपल्याला या गोष्टी नकळत शिकवून जाते. फक्त तिकडं पाहण्याचा तसा आपला दृष्टिकोन पाहिजे की त्यातून मला काय घ्यायचंय, त्यातून मला काय शिकायचंय. ठीक आहे. अशा वृषभध्वजेन, अशा शंकराने ज्याला पुत्र मानलेला आहे, शंकराने ज्याला पुत्र मानलेला आहे. बघा आता शंकराच्या आवडीचं काय आहे? आपण म्हणतो बेल वगैरे वगैरे इतर सगळ्या गोष्टी ना. आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची वगैरे वगैरे आपण सगळे गात असतो, त्याच्यावरती बेल वाहतो पण वगैरे वगैरे. पण शंकराने पुत्र कोणाला मानलाय? त्या देवदारू नावाच्या झाडाला. आता मग बेल का बरं वाहतो आपण? बेलाची पण ती वेगळी गोष्ट आहे की आता सध्या आपण काय त्याच्यामध्ये नको जाऊया. पण अशा त्या झाडाला पुत्रीकृत, त्या झाडाला आपल्या पुत्रासमान ज्याने मानलेला आहे. म्हणजेच जेव्हा पण मी या सृष्टीकडे बघेल तेव्हा त्या सृष्टीमध्ये मला ही भाव उभा राहिला पाहिजे माझ्या मनामध्ये. त्याच्यासाठी मला प्रयत्न केला पाहिजे. सर्वत्र हरिदर्शन आपण जे म्हणतो ना की चराचरात भगवंताचं दर्शन, मग तो देवदारूचं झाड असेल किंवा हरळ असेल, साधी दुर्वा म्हणून आपण त्याला हरळ, तर ती असेल, तर तिच्यात पण मला काय करता आलं पाहिजे? भगवंत पाहता आला पाहिजे. त्याच्यासाठी ह्या संस्कृतीने आपल्या या गोष्टी केलेल्या आहेत आणि म्हणून तितक्याच भावाने आपण यांचं पूजन केलं पाहिजे. नाही का? त्याच्यातून मला काही उत्पन्न मिळणार आहे म्हणून मी त्याचं पूजन करावं असं नाहीये. हा, जे उत्पन्न मिळत असेल ते तर घ्यावंच, नाही, पण उत्पन्न मिळतंय म्हणून त्याची पूजा करू नये. ठीक आहे. असा आहे पुत्रीकृत, अशा पुत्रवत मानलेला आहे. वृषभध्वजेन, शंकराने ज्याला पुत्रवत मानलेला आहे. अशा यह, आणि जो, आता एक आलं, शंकराने त्याला पुत्र मानलेला आहे म्हणजे तो आपाप पार्वतीचा पण मुलगा झालाच. आणि पार्वतीचा मुलगा झाला मग त्यावेळेस काय आहे? जसा गणपती आहे, जसा स्कंद आहे कार्तिकेय षडानन, त्या स्कंदस्य मातुः, स्कंद, स्कंद हा पण एक छान आहे. म्हणजे संस्कृत महाकाव्यांमध्ये पंचमहाकाव्य म्हणून एक संकल्पना आहे. पंचमहाकाव्य म्हणजे संस्कृतात अनेक महाकाव्य लिहिली गेलेली आहेत, पण ज्यांना पंचमहाकाव्य म्हणून ओळखलं जातं, सर्वोत्कृष्ट अशी 5 महाकाव्य, आदर्श अशी 5 महाकाव्य, तर त्याच्यामध्ये एक हे रघुवंश येतं कालिदासाचं, कुमार संभवम आहे, किरातार्जुनीयम आहे, नैषधीय चरितम आहे वगैरे. ही सगळी जी 5 महाकाव्य आहेत त्याच्यातलं ते एक आहे कुमार संभवम. ते जे कुमार संभवम आहे त्या कुमार संभवम मध्ये कुमार म्हणजेच कार्तिकेय, संभवम म्हणजे त्याचा जन्म, कार्तिकेयाचा जन्म, उत्पन्न होणे, ह्याची संपूर्ण कथा आलेली आहे कुमार संभवम या महाकाव्यामध्ये. आणि मग तिथं शंकर आणि पार्वतीचा कशा प्रकारे, म्हणजे आधी देव कशा प्रकारे त्रस्त होतात सगळ्या राक्षसांपासून, आणि त्या राक्षसांपासून मुक्ती मिळवण्यासाठी शंकराकडे येतात वगैरे, त्याला प्रार्थना करतात. मग शंकर आणि पार्वतीचा विवाह होतो. मग तो विवाह कशा पद्धतीने होतो, मग त्यानंतर त्यांना कशा प्रकारे पुत्र प्राप्त होतो. त्या पुत्राचं नाव स्कंद असतं, स्कंद म्हणजेच कार्तिकेय, षडानन वगैरे वगैरे, त्याची सगळी कथा आहे. आणि मग त्याच्यानंतर
तो षडाननानंतर मोठा वीर योद्धा होऊन देवांचा सेनापती होतो. संपूर्ण देवांचा सेनापती हा तो स्कंद षडानन असा जो आहे कार्तिकेय, तो देवांचा सेनापती होतो. आणि देवांचा सेनापती झाल्यानंतर तो युद्ध करतो आणि त्या राक्षसाला मारतो. अशी ही संपूर्ण कथा त्या कुमार संभवम या महाकाव्यामध्ये आलेली आहे. तर तो स्कंद, हा स्कंद म्हणजेच पार्वती आणि गणपतीचा मुलगा षडानन कार्तिकेय असा जो आहे. तर त्याची आई, त्याच्या आईच्या म्हणजेच आता स्कंदाची आई म्हणजेच कोण? पार्वती. आणि आता ज्याप्रमाणे स्कंद आणि गणपती एकमेकांचे भाऊ झाले, त्याचप्रमाणे हा देवदारू वृक्ष पण शंकर आणि पार्वतीने ज्याला पुत्र मानलेला आहे, तर तो सुद्धा आपोआपच त्यांचा भाऊ झालाच ना. मग म्हणूनच स्कंदाच्या आईच्या म्हणजेच पार्वतीच्या हेमकुंभ स्तन निसृतानाम, हेमकुंभ, हेमकुंभ म्हणजेच हेमना कुंभ, सोन्याचा कुंभ, सोन्याचा घडा, अशा सोन्याच्या घड्यारूपी कलशातून म्हणजेच आता स्तनांतून निघणाऱ्या, म्हणजे आता इथं हा जो संबंध आहे, तर हा संबंध आपल्याला दोन प्रकारे जोडता येईल. कसा? की सुवर्ण कलशरूपी स्तनांतून निघणाऱ्या पयसाम म्हणजे पाण्याचा आस्वाद घेणारा आहे. ठीक आहे. म्हणजे जणू काही पार्वती सोन्याचा घडा घेऊन येते आणि त्या सोन्याच्या घडातून रोज त्याला पाणी घालत असे. ज्यावेळेस तो लहान असेल त्याचं संगोपन करणं एकदम अत्यावश्यक होतं, नाही का. मोठा झाल्यावरती मग झाड आपलं आपलं वाढतंय. त्यावेळेस ती पार्वती काय करत असेल, सोन्याच्या कुंभांनी, सोन्याच्या घड्यांनी येऊन त्या देवदारू वृक्षाला पाणी घालत असेल. ते जे लहान रोपट असेल त्याला पाणी घालत असेल. आणि त्या पार्वतीने ज्याला पाणी घातलेलं आहे, तर त्या पार्वतीच्या सुवर्ण कलशातून येणाऱ्या निघणाऱ्या निसृतानाम, तर त्या निसृतानाम त्यातून येणाऱ्या पाण्याचा आस्वाद घेणारा हा वृक्ष आहे, नाही का. म्हणजे हा साधा सुद्धा वृक्ष नाहीये की ज्याला स्वतः पार्वतीने पाणी घातलेलं आहे आणि त्याचा आस्वाद घेणारा हा वृक्ष आहे, असा एक अर्थ आहे. आणि आता दुसरा कसा आहे, हेमकुंभ स्तन, म्हणजे आता जणू काही सोन्याच्या घड्याप्रमाणे जिचे स्तन आहेत अशी, अशी कोण? पार्वती. आणि मग त्या स्तनांमधून ज्याप्रमाणे स्कंदस्य मातुः, स्कंदाची आई स्कंदाला दूध पाजत असे. स्कंद म्हणजेच कोण? कार्तिकेय षडानन, नाही का. पार्वती ज्याप्रमाणे आपल्या सोन्याच्या कलशरूपी स्तनांतून, नाही का, एकदम सोन्याच्या कळसासारखे, कळशी किंवा काय आपण त्याला घडा म्हणूया, तर त्याच्यासारखे जिचे स्तन होते, अशा स्तनांमधून बाहेर येणारं जे निर्झरणारं जे दूध होतं, ते दूध ज्याप्रमाणे ती स्कंदाला पाजायची, नाही का. स्कंद म्हणजेच षडानन कार्तिकेय. ज्याप्रमाणे पार्वती आपल्या स्तनांतून येणारं दूध कार्तिकेयाला पाजायची, अगदी त्याचप्रमाणे पुत्रीकृत, अगदी त्याचप्रमाणे, अगदी आपल्या मुलाप्रमाणेच ती सुद्धा काय करायची, या कलशरूपी, आता तिथं त्या झाडाला काय दूध देऊन तर उपयोग होणार नाही, त्या झाडाला तर पाणीच दिलं पाहिजे, पण जणू काही आपल्या स्तनरूपी कलशांमधून, नाही का, ज्याप्रमाणे स्तनामधून दूध कार्तिकेयाला द्यायची, त्याचप्रमाणे सोन्याच्या स्तनांसारखे जिची भावना आहे आणि अशा स्तनांमधून म्हणजे अशा घड्यामधून ती काय करते, ते पाणी देवदारू वृक्षाला देते. ठीक आहे. म्हणजे दोघेही तृप्त होत आहेत. तिकडे स्कंद पण तृप्त होतोय, कशामुळं? पार्वतीच्या स्तनातून येणाऱ्या दुधामुळे. ते दूध पिऊन त्याचा आस्वाद घेऊन स्कंद ज्याप्रमाणे तृप्त होतोय, अगदी त्याचप्रमाणे हा जो हेमकुंभ आहे, हा जो सोन्याचा कलश आहे, तो पण कसा आहे, अगदी पार्वतीच्या स्तनांसारखाच आहे, पुष्ट करणारा, पोषण करणारा असा जो आहे. त्याच्यातून येणारं जे पाणी आहे, ते पाणी सुद्धा काय करतंय, पयसाम रसज्ञ, त्या पाण्याचा आस्वाद घेणारा हा वृक्ष आहे. म्हणजे बघा, अगदी आपल्या मुलासारखंच पार्वतीने त्याला वाढवलेलं आहे. ज्याप्रमाणे स्कंदाला दूध देऊन वाढवलं, त्याचप्रमाणे पार्वतीने या देवदारू वृक्षाला पाणी घालून त्याला वाढवलेलं आहे, त्याचं संगोपन केलेलं आहे, पालन पोषण केलेलं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचा
हा दृष्टिकोन आपण फक्त आपल्या संस्कृतीचा त्यातून उचलायला हवा. तर कुठंतरी ह्या कालिदासाने हे जे लिहिलेलं सगळं आहे ते कुठंतरी सक्सेस कालिदास झाला असं आपण म्हणू शकतो. त्यावेळेस नुसतंच ते वाचलं, किती छान कथा आहे, त्यातला अन्वय केला, अर्थ केला, त्याचं साहित्यशास्त्रीय अध्ययन केलं की असा अलंकार आहे, अमुक छंद आहे, अमुक रस आहे, अमुक रीती आहे, नुसतं एवढ्या गोष्टी करून नाही बघायचं. त्यातून मला माझ्या जीवनात काहीतरी उचलता आला पाहिजे. ठीक आहे. अशा प्रकारचा हा 36वा श्लोक झाला. पुन्हा एकदा सांगतो की हा तुझ्यासमोर जो देवदारू वृक्ष दिसतोय त्याला शंकराने आपल्या पुत्राप्रमाणे मानलेला आहे आणि गौरीने म्हणजेच पार्वतीने, स्कंदाच्या आईने, ज्याला सुवर्ण कलशांनी पाणी घालून वाढविले आहे असा हा वृक्ष आहे. मग काय झालं या वृक्षाचं पुढच्या श्लोकात सांगतात. कंडूयमाने नक्कटं कदाचित वन्यद्वीपेनोन्मथितात्वगस्य अथैनमद्रे स्तनया शुशोच सेनान्यमालीढमिवासुरास्त्रैः. परत एकदा वाचतो. 37वा श्लोक आहे. कंडूयमाने नक्कटं कदाचित वन्यद्वीपेनोन्मथितात्वगस्य अथैनमद्रे स्तनया शुशोच सेनान्यमालीढमिवासुरास्त्रैः. काय म्हणतात ते अन्वय. कदाचित कटम कंडूयमानेन वन्यद्वीपेन अस्य देवदारोः त्वक् उन्मथिता अथ अद्रेः तनया असुरास्त्रैः आलीढं सेनान्यम इव एनं शुशोच. ठीक आहे. शुशोच शब्दार्थ पाहूया आपण. काय म्हणतात ते. कदाचित कदाचित म्हणजेच आता आपण मराठीमध्ये कदाचित हा शब्द थोडा वेगळ्या प्रकारे वापरतो. संस्कृतामध्ये कदाचित म्हणजेच कधीतरी, एकदा. ठीक आहे. एकदा कदाचित आपल्या ह्याच्यामध्ये आहे ना. कदाचित कालिंदी तटविपिन संगीत कवरो मुदा गोपी नारी वदन कमलास्वाद मधुपः रमाशंभुर्ब्रह्मा मरपति गणेशार्चितपदो जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवतु मे. किती सुंदर आहे की असा जगन्नाथ कधीतरी माझ्या डोळ्यांचा पथगामी होवो. नयन पथगामी भवतु मे. जगन्नाथ स्वामी म्हणजे सुंदर. म्हणजे हे जेव्हा आचार्य लोक लिहितात ना एक एक स्तोत्र त्यांची, तर ती स्तोत्र अशी पूर्ण भावाने भरलेली असतात. कदाचित कालिंदी तटविपिन संगीत कवरो. कदाचित आता जाऊ दे आपण काय त्या स्तोत्रात नको जायला. कदाचित शब्दाचा अर्थ कधीतरी, एकदा. कटम म्हणजेच कट शब्दाचे पण वेगवेगळे अर्थ होतात. पण आता कट शब्दाचा इथं आपल्याला जो अर्थ पाहिजे तो म्हणजे फोरहेड म्हणूया आपण. हत्तीचं कपाळ, गंडस्थळ. ठीक आहे. कपाळ, हत्तीचा हा जो भाग आहे कपाळाचा, गंडस्थळ की ज्याने हत्ती धडका मारतो ते गंडस्थळ. कटम गंडस्थळ. कंडूयमानेन त्या गंडस्थळाला खाज आली होती आणि म्हणून खाजत असलेल्या अशा वन्यद्वीपेन. कंडूयमानेन म्हणजे ज्याच्या गंडस्थळाला खाज आलेली आहे, खाज सुटलेली आहे अशा वन्यद्वीपेन, वन्य हत्तीने. द्वीप म्हणजे आपण त्या दिवशी पाहिलेलं होतं. द्वीप असं का बरं म्हणतात त्याला, हत्तीला? कारण जो दोन अवयवांनी किंवा दोनदा पाणी पितो असं नाही का. मुखशुंडाभ्याम पिबती असं. ठीक आहे. की आधी तो सोंडेने पाणी उचलतो, सोंडेत संपूर्ण पाणी भरून घेतो, म्हणजे हे एकदा झालं, एकदा त्याने पाणी प्यायला असं आपल्याला वाटतं. पण नंतर तो काय करतो, त्या सोंडेतून पुन्हा ते पाणी तोंडामध्ये टाकतो आणि मग पोटात जातो त्याच्या ते पाणी. म्हणजे आधी सोंडेने प्यायला आणि मग तोंडाने प्यायला, असं दोनदा जो पाणी पितो नाही का. पृथ्वीवरती असा दुसरा कोणताही प्राणी आहे का की जो अशा प्रकारे दोनदा पाणी पितो? असं नाही. तर म्हणून त्याला द्वीप असं म्हटलेलं आहे. हत्तीला द्वीप हे नाव त्याच्यामुळे दिले की द्वाभ्याम शुंड मुखाभ्याम पिबती इति द्वीप, असं म्हणून त्याला द्वीप असं म्हटलेलं आहे की जो सोंड आणि मुख या दोघांद्वारे पाणी पितो, दोनदा पाणी पितो
असं, किंवा 2 अवयवांद्वारे पाणी पितो म्हणून तो हत्ती. द्वीप. आता इथं द्वीप हा जो शब्द आहे त्याला ऱ्हस्व वेलांटी आहे बरं. पहिली वेलांटी आपण ज्याला म्हणतो ऱ्हस्व वेलांटी, म्हणून द्वीप शब्दाचा अर्थ हत्ती होतो. पण इथं जर आपण वेलांटी द्यायला चुकलो, दीर्घ वेलांटी केली, तर द्वीप शब्दाचा अर्थ होतो बेट. ठीक आहे, ज्याच्या चारही बाजूला पाणी आहे असा भूभाग. त्यामुळे ते लिहिताना आपण नेहमी जरा शुद्ध लेखनाकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे प्रत्येकाने, की मी जेव्हा लिहित असेल त्यावेळेस काना, मात्रा, उकार, वेलांटी या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आल्या पाहिजेत. थोडं जरी चुकलं तरी ही सगळी गडबड होते, नाही का. सांगायचं असतं द्वीप म्हणजे, आता इथं समजा जर आपली वेलांटी चुकली तर हत्तीला खाज आली असं व्हायच्या आधी वन्यद्वीप म्हणजेच वनातली जी बेट आहेत त्या बेटांना खाज आली असा त्याचा अर्थ होऊ शकतो. ठीक आहे, त्यामुळं लिहिताना किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये कायम मला ऱ्हस्व, दीर्घ, उकार, वेलांटी या व्यवस्थितच माहिती पाहिजेत. आणि आजचा काळ आपला असा आलाय की आपलं लिखाण कमी झालंय, वाचनही कमी झालंय. मग त्याच्यामुळे आपल्याला ह्या गोष्टींमध्ये जास्त रस वाटत नाही. एखादा आपल्याला म्हटलं ना, अरे इथं ही अशी नाही अशी वेलांटी दे, किंवा असं नाही असं कर, आपल्याला वाटतं हा काय मूर्खपणा करतो, इथं मला काय सांगायचं ते बघ ना, माझ्या शुद्ध लेखन कशाला चुका बघत बसतोस तू. पण त्याचं कारण आहे, अरे बाबा त्याच्यातून खूप मोठा अनर्थ घडतोय समोर, आणि तो आपल्याला लवकर लक्षात येत नाही. कारण कसं आहे, आपल्याला त्या गोष्टी माहित नसतात आणि अज्ञानामध्ये सुख असतं मग नेहमी. ठीक आहे, त्यामुळं ह्या गोष्टी आपण जरा पाहिल्या पाहिजे. वन्यद्वीपे न वनराजाने, आता वनराजा द्वीप म्हणजे हत्ती. आता वनातल्या हत्तीने, एका जंगली हत्तीने, ज्याचं गंडस्थळ एकदा खाजत होतं अशा जंगली हत्तीने, अस्य ह्या देवदारू वृक्षाची, ह्या देवदारू झाडाची, त्वक म्हणजे त्वचा, साल. आता त्याची साल नाही का, देवदारू वृक्षाची जी साल असते खूप मोठी अशी ढकली निघते त्याला, देवदारू वृक्षाला. आणि ती साल पण आपल्या उद्योगांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वापरली जाते, आणि त्याचा पुन्हा पुन्हा तेवढी मोठी मोठी साल येतच राहते त्याला. असा हा जो देवदारू वृक्ष आहे, आणि खूप जाड अशी, ज्याला आपण म्हणूया की खूप खरखरीत अशी ती साल असते. आणि अशी साल त्वक उन्मथिता, अशी साल खरचटली. म्हणजे नाही का, आता ज्यावेळेस त्या हत्तीला खाजवावं असं वाटलं आपलं कपाळ, त्यावेळेस त्यांनी काय केलं, आपलं गंडस्थळ त्या देवदारू वृक्षाच्या सालीवरती घासलं, आणि त्याच्यामुळे ती साल काय झाली, उन्मथिता, खरचटली. ठीक आहे, ते सालीला थोडस डॅमेज झालं, खरचटली, उन्मथिता. अथ तेव्हा, त्यावेळेस काय झालं, अद्रे तनया, अद्रे हे तनया, अद्री म्हणजेच पर्वत, आणि त्या पर्वताची, अद्री म्हणजे पर्वत, आणि पर्वताची तनया म्हणजेच परत पार्वती. बघा प्रत्येकासाठी किती छान छान विशेषण वगैरे वापरली आहेत प्रत्येक ठिकाणी. पर्वताची कन्या, अद्रे हे तनया म्हणजेच पार्वती. हिमालयाची कन्या होती ना, पार्वतीचे वडील कोण, तर हिमालयाची कन्या होती ती. आता ती वेगळी गोष्ट आहे, ते काय आपण त्यात जात नाही. पण ती हिमालयाची कन्या, अद्रे हे तनया अशी असलेली ती पार्वती, अशी ती गौरी, असुरास्त्रैहि, असुरांच्या अस्त्रांनी, असुरास्त्रैहि, आलीढम, असुरांच्या अस्त्रांनी विद्ध झालेल्या, नाही का, जो क्षत झालेला आहे, क्षतविक्षत झालेला आहे, विद्ध झालेला आहे, ज्याला लागलेला आहे, नाही का, ज्याला घाव झालेले आहेत, अशा आलीढम विद्ध झालेल्या, सेनान्यम इव, सेनान्यम. आता सेनानी हे पण एक नाव आहे. कोणाचं नाव आहे, सेनानी म्हणजे स्कंद, कार्तिकेय, षडानन, सेनानी हे अजून त्याचं एक नाव आहे. सेनानी म्हणजेच काय, त्या सेनेचा जो सेनापती आहे, मुख्य सेनापती आहे, नाही का, देवांच्या सेनेचा जो सेनापती आहे तो, म्हणून सेनानी. अशा त्या सेनान्यम इव, अशा त्या सेनानी प्रमाणे, म्हणजेच अशा त्या स्कंदाप्रमाणे. कशा स्कंदाप्रमाणे, की असुरांच्या अस्त्रांनी विद्ध झालेल्या, क्षतविक्षत झालेल्या किंवा जखमी झालेल्या अशा स्कंदाप्रमाणे. एनम म्हणजेच ह्या, हे जे समोर झाड दिसतंय, देवदारू वृक्ष जो दिसतोय, त्या वृक्षाबद्दल, त्या देवदारू झाडाबद्दल, शुशोच, शोक करती झाली, नाही का, तिला खूप दुःख झालं, ती खूप दुःख करत होती.
बरोबर. शुशोच, शोक करत होती, दुःख करत होती. परत एकदा सांगतो संपूर्ण श्लोकाचा अर्थ, की एकदा एका वन्य गजाने, वन्य हत्तीने, जंगली हत्तीने, नाही का, की काय झालं, आपल्या कंड असलेल्या गंडस्थळाने, कंड म्हणजेच आता ज्याला खाजू आलेली आहे अशा गंडस्थळाने त्या वृक्षाची साल ओरखडली, ओरबाडली. ठीक आहे. त्या वृक्षाची साल काय झाली, उन्मथिता म्हणजे ती खरचटली गेली, किंवा ती साल ओरखडली गेली, किंवा तिथून काही त्या भागातली साल निघून गेली, असं झालं. तेव्हा असुरांच्या अस्त्राने जणू काही स्कंदच जखमी झाला आहे. अगदी त्याचप्रमाणे हिमाचल कन्यका असलेली ती पार्वती शोक करू लागली. तिला खूप दुःख झालं. बरोबर आहे ना, साहजिकच आहे. कारण जिने अगदी स्कंदाप्रमाणेच त्या झाडाला आपला पुत्र मानलेला आहे, आणि मग ज्या वेळेस हे युद्ध झालं आणि युद्धामध्ये जो देवांचा सेनापती होता, त्या देवांच्या सेनापतीला युद्ध म्हटलं की जखमा होणारच, नाही का, शरीर जखमी हे होणारच आहे. वेगवेगळ्या शस्त्रांनी म्हणा, अस्त्रांनी म्हणा, शरीरावरती घाव हे होणारच आहे. आणि ज्या वेळेस आपल्या मुलाच्या शरीरावरती घाव एखादी आई बघत असेल, त्यावेळेस तिला तर नक्कीच दुःख होणारच आहे. मग त्याप्रमाणे तिला दुःख झालेलं आहे. कधी, स्कंदाला जेव्हा युद्धामध्ये बाण लागलेले असतील, किंवा जे काही शस्त्रांनी त्याचं शरीर क्षतविक्षत झालेलं असेल, मग त्यावेळेस ज्याप्रमाणे पार्वतीला दुःख झालं, अगदी त्याचप्रमाणे आज ज्यावेळेस या वन्यद्वीपाने, या जंगलातल्या हत्तीने या झाडाची त्वचा ओरखडलेली आहे, ओरबाडलेली आहे, नाही का, झाडाची ज्याच्यामुळे साल निघून गेलेली आहे, तिचं झाडाला जणू काही जखम झालेला आहे. आणि अशा जखमी अवस्थेत असलेला हा जो देवदारू वृक्ष आहे, त्या देवदारू वृक्षाकडे पाहून ती पार्वती, नाही का, जगन्माता असलेली पार्वती सुद्धा काय झाली, शोक करू लागली, दुःखी झाली, शुशोच असं ते म्हणतात. म्हणजे किती हा भाव आहे. एवढी अख्ख्या विश्वाला चालवणारी जी शक्ती आहे पार्वती, ती काय करते, एखाद्या झाडाची साल निघून गेली, थोडीशी साल, हत्तीच्या खरचटण्याने काय आता अख्ख्या झाडाची साल नाही जाणार. आज तर आपण आपल्या इंडस्ट्रीसाठी, आपल्या उद्योग समूहांसाठी तर झाडाचं झाड तोडून आणतोय, पण त्यावेळेस ही पार्वती काय करते, फक्त त्या झाडाची थोडीशी साल जरीही निघून गेली तरी तिला इतका शोक झाला, तरी तिला इतकं दुःख झालं, आणि ती दुःख करू लागली, असं तिथे लिहिलेलं आहे. शुशोच, दुःख करू लागली, शोक करू लागली. म्हणजे एक क्षण दुःख झालं आणि मग ठीक आहे, आता जाऊ द्या, काय होणारच आहे, असं म्हणून ती गेलेली नाही. शोक करू लागली म्हणजे तिच्या मनामध्ये दीर्घकाळ हे दुःख होतं, नाही, तुम्ही ज्याचं लहानपणापासून संगोपन केलेलं आहे, पालन पोषण केलेलं आहे, माझ्या पुत्राप्रमाणे ज्याला वाढवलंय, आणि आज त्याच्यावरतीच अशा प्रकारचा घाव झालेला आहे, त्यामुळे ती खूप दुःखी झालेली आहे पार्वती. म्हणजे इथं पुन्हा की हा जो निसर्ग आहे, त्या निसर्गाकडे बघण्याचा जो भावयुक्त दृष्टिकोन आहे, तो भावयुक्त दृष्टिकोन कुठेतरी कालिदास पुन्हा उभा करतोय. आणि ही आपली संस्कृती होती. जोपर्यंत आपण ही समजणार नाही, तोपर्यंत आपण त्यांना पण समजू शकणार नाही. त्यासाठी आपल्याला समजलं पाहिजे आधी, की जिथं एवढी मोठी पार्वती सारखी शक्तिशाली स्त्री सुद्धा काय करते, साध्या झाडाला खरचटलं म्हणून शोक करते, दुःख करते. मग मी या वृक्षांची, या निसर्गाची, या सगळ्याची किती काळजी घेतली पाहिजे, नाही का. हा माझी काहीतरी एक नैतिक जबाबदारी आहे का नाही, एक मानव म्हणून, पृथ्वीवरचा सगळ्यात बुद्धिमान असा प्राणी आहे ज्या आपण स्वतःला म्हणवतो, तर मग माझी काही या पृथ्वीबद्दल, या निसर्गाबद्दल काही नैतिक जबाबदारी आहे का नाही, याचा विचार मी केला पाहिजे. ठीक आहे. आणि तीच गोष्ट कुठंतरी इथं यांना सांगायची आहे, की अशा प्रकारे ज्यावेळेस असुरांच्या अस्त्रांनी स्कंदाला जखमा झालेल्या आहेत, अगदी त्याचप्रमाणे या झाडाला सुद्धा, देवदार वृक्षाला सुद्धा त्याची साल गेली, म्हणजे त्याला जखम झालेली, आणि हे पाहून ती पार्वती दुःखामध्ये पडलेली आहे, शोकामध्ये पडलेली आहे. ठीक आहे. म्हणून आपल्याकडे वृक्षात वासुदेव, छोड मा रणछोड, ह्या सगळ्या गोष्टी पाहायला आपल्याला शिकवलेल्या आहेत.
नाही का. प्रत्येक वृक्षामध्ये वासुदेव आहे. वासुदेव म्हणजेच भगवंत आहे, ते परब्रह्म तत्व आहे. आणि त्याच्याने मला त्याच्याकडे बघायचंय, उपभोगाच्या दृष्टीने नाही. नाही का. हे झाड मला अशा अमुक अमुक गोष्टी देत आहे म्हणून एखाद्या बिझनेसमनच्या दृष्टीने त्याच्याकडे बघायचं नाहीये. तर ज्याप्रमाणे पार्वतीने त्या झाडाकडे पाहिलेले अगदी त्याप्रमाणे मला सुद्धा या झाडांकडे, वृक्षांकडे, वेलींकडे, रोपांकडे, गवताकडे जे काय दिसत असतील, नदी नाले पर्वत सगळे, त्यांच्याकडे मला ह्या भावाने बघायचे. आणि जर या भावाने प्रत्येक मानवाने जर पाहिलं तर आपोआपच पृथ्वी सुजलाम सुफलाम नक्कीच होईल. नाही का. आज जर आपण या वेळेस पाहिलं, बातम्यांना दाखवत आहेत की गंगा नदी किती शुद्ध झालेली आहे, वातावरण किती शुद्ध झालेलं आहे, काय झालेलं आहे, कसं झालेलं आहे. याचं कारण हे आहे की आपण जोपर्यंत त्या निसर्गाच्या संपर्कात जात नाहीये तोपर्यंत निसर्ग खूप छान आहे. पण आपण त्याच्या संपर्कात गेलो की आपण त्याची सुद्धा वाट लावतोय, त्याला सुद्धा हानी पोचवतोय. तर आपल्याला जायचंय, निसर्गाच्या संपर्कात जायचंय, पण त्याला हानी न पोचवता त्याच्यापर्यंत जायचंय. आणि फक्त हानी न पोचवता नाही तर त्याला काहीतरी त्याचं संवर्धन सुद्धा झालं पाहिजे. संवर्धन म्हणजे तो वाढला सुद्धा पाहिजे. त्याची जी तत्व आहेत निसर्गाची ती वाढली पाहिजे, याच्यासाठी मी प्रयत्न केला पाहिजे. ठीक आहे. असा हा सगळा याच्या मागचा भाव असावा. आता हे सगळं असं मला वाटतं, असं काही तर बाकी कोणत्याही टीकाकारांनी म्हणा किंवा कोणत्याही रघुवंशावरती ज्यांनी ज्यांनी काही पुस्तकं लिहिलेली असतील, जे काही विद्वान होऊन गेलेले असतील, तर त्यांचा दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगळा असेल. पण मला त्यातून जे दिसलं ते मी सांगतोय. ठीक आहे. आता पुढचा हा 38वा श्लोक आहे. तदा प्रभृत्ते ववनद्वीपानां त्रासार्थमस्मिन्नः मद्रिकुक्षौ व्यापारितः शूलभृतां विधाय सिंहत्वमंकागत सत्ववृत्तिः. असा हा 38वा श्लोक सांगतायत ते. काय म्हणतात? तदा प्रभृत्ते ववनद्वीपानां त्रासार्थमस्मिन्नः मद्रिकुक्षौ व्यापारितः शूलभृतां विधाय सिंहत्वमंकागत सत्ववृत्ती. ते म्हणतात तदा प्रभृती एव वनद्वीपानां त्रासार्थम शूलभृतां अंकागत सत्ववृत्ती सिंहत्वं विधाय अहम अस्मिन् अद्रिकुक्षौ व्यापारितः. असा त्याचा सरळ अन्वय आहे. काय म्हणतात ते? तदा प्रवृत्ती. तदा प्रवृत्ती म्हणजेच त्या वेळेसपासून, तेव्हापासून, म्हणजे ज्या दिवशी हा प्रसंग घडला त्या दिवसापासून. तदा प्रवृत्ती तेव्हापासून. काय झालेलं आहे तेव्हापासून? तदा प्रवृत्ती वनद्वीपानां. वनद्वीपानां म्हणजे जे काही वन्य गज आहेत, वनातले हत्ती आहेत, नाही का, जंगली हत्ती आहेत, त्या हत्तींना त्रासार्थम. आता त्या हत्तींना त्रास देण्यासाठी, असं त्याचा अर्थ नाही. त्रास शब्दाचा अर्थ आहे भीती. संस्कृतमध्ये त्रास शब्दाचा अर्थ होतो भीती. ठीक आहे. त्या हत्तींच्या मनामध्ये एक प्रकारची भीती उत्पन्न करण्यासाठी, एक प्रकारचं भय उत्पन्न करण्यासाठी त्रासार्थम. तेव्हापासून या जंगली हत्तींना घाबरवण्याकरता, त्यांच्या मनामध्ये भीती उत्पन्न करण्याकरता, भय उत्पन्न करण्याकरता काय झालं? शूलभृता. आता हा पुढचं एक विशेषण आहे, शूलभृता. शूलभृत म्हणजेच काय? शूल धारण केलेला आहे, ज्याने शूल धारण केलेला आहे असा. म्हणजेच कोण? शूल कोणी धारण केलेलं आहे? शंकर, नाही का. त्रिशूळ, आपण त्याला त्रिशूळ असं म्हणतो. शूळ, शूळ म्हणजे ज्याला टोक असतं समोर, नाही का, असं ते म्हणजे शूल. शूळ असं त्याला म्हणतो आपण. आणि ज्याला 3 टोकं आहेत असा असल्या तो त्रिशूळ. ठीक आहे. मग अशा शूलभृता, ज्याने शूल धारण केलेला आहे, म्हणजेच कोण? शंकर. अशा शंकराने अंकागत सत्ववृत्ती. अंकागत सत्ववृत्ती म्हणजेच अंकागत. अंकागत म्हणजेच जवळ आलेला, नाही का, जो फक्त जवळ येईल. अंकागत म्हणजेच अगदी जवळ येईल, पुढ्यामध्ये येईल, अगदी माझ्या टप्प्यामध्ये येईल. अंकागत तेवढ्याच प्राण्यावरती आपला उदरनिर्वाह
करायचा. अंकागत सत्ववृत्ती, त्याच्यावरतीच आपला जीवन निर्वाह करायचा, त्याच्यावरतीच आपला उदरनिर्वाह करायचा. अंकागत सत्ववृत्ती म्हणजे जे प्राणी अगदी जवळ येतील अशा प्राण्यांवरतीच आपला उदरनिर्वाह करायचा. असा सिंहत्वम, असा सिंहाचा गुण. सिंहत्वम आता म्हणजे असं हे जे सिंहत्व आहे, हे सिंहत्व विधाय, हे सिंहत्व माझ्या ठिकाणी ठेवलं किंवा हे सिंहत्व मला प्रदान केलं. ठीक आहे. असं कोण कोणाला म्हणताय हे सगळं? तो सिंह राजा दिलीपाला म्हणतोय. ठीक आहे. अशा प्रकारचं सिंहत्व मला देऊन, माझ्यामध्ये ठेवून, माझ्या ठाई निर्माण करून विधाय अहम, अहम म्हणजे मला, अस्मिन किंवा मी, अस्मिन अद्रिक उक्षौ, मी या अद्रिक उक्षौ, अद्री म्हणजे पर्वत आणि कुक्षौ म्हणजे पर्वताची कुशी किंवा आता ज्याला गुहा म्हणूया आपण, त्या पर्वताच्या कुशीमध्ये किंवा पर्वताच्या कुशीप्रमाणे असलेली जी गुहा आहे त्या गुहेमध्ये व्यापारितः, व्यापारितः, व्यापार, व्यापार या शब्दाचा आपल्या मराठीमध्ये आपण अर्थ वेगळा घेतो, पण संस्कृतमध्ये व्यापार म्हणजे एखादी क्रिया. ठीक आहे. आणि ज्याला आपण मराठीमध्ये व्यापार म्हणतो त्याला संस्कृतमध्ये पणन असं म्हणतात. ठीक आहे. पणन म्हणजे व्यापार आणि मराठीमध्ये आपण व्यापार म्हणजे बिझनेस हा जो अर्थ आहे. पण इथं व्यापार, व्यापारितः. आता व्यापारितः म्हणजेच काय की जिथं मला नेमलेलं आहे. आता इथं व्यापारित आहे काहींचं म्हणणं आहे किंवा काहींचं म्हणणं आहे व्यापादितः असं पण आहे, पण ते व्यापारितः बरोबर वाटतं बऱ्याअंशी. तर व्यापारितः म्हणजे तुम्हाला तिथं नेमलेलं आहे, त्यांनी माझी नेमणूक केलेली आहे असा तो अर्थ आहे. ठीक आहे. पुन्हा एकदा सांगतो की तेव्हा त्यावेळेसपासून, त्या दिवसापासून, कोणत्या दिवसापासून? ज्या दिवशी त्या हत्तीने आपलं गंडस्थळ देवदारू वृक्षावरती घासलं आणि आपली खाद जाण्यासाठी तो तिथं त्याने डोक्याने ती साल काढून टाकली आणि त्या दिवशी पार्वती दुःखी झाली. त्या दिवसापासून तदा प्रवृत्ती, तेव्हापासून वन्य गजाना म्हणजेच वनातील हत्तींना, भेडसावणाऱ्या हत्तींना, भय निर्माण करणाऱ्या हत्तींना भीती निर्माण करण्याकरता शंकराने आपल्या समीप येतील तेवढ्यांचीच हिंसा करायची. असा हा सिंहाचा गुण माझ्या ठाई ठेवून माझी या हिमालयाच्या गुहेमध्ये नेमणूक केलेली आहे. असं तो सिंह, कुंभोदर नावाचा सिंह त्या राजा दिलीपाला म्हणतोय. ठीक आहे. म्हणजेच काय आहे, इथं हा खूप मोठा शब्द आहे, सिंहत्व मंकागत सत्ववृत्ती. तर म्हणजे इथं काय केलेलं आहे की सिंहाचा गुण काय आहे? सिंहाचा गुण, तर सिंहाचा गुण म्हणजे हे जे सिंहत्व मंकागत सत्ववृत्ती म्हणजे जे प्राणी जवळ येत आहेत नाही का, त्यांच्याच शिकारीत हा सिंह जातो. म्हणजे इतर जर प्राणी पाहिले आपण तर इतर प्राणी कसे असतात, समजा वाघ असेल, चित्ता असेल किंवा इतर जे पण शिकारी प्राणी आहेत ते काय करतात, जंगलामध्ये भटकत राहतात जोपर्यंत त्यांना शिकार मिळत नाही. म्हणून नाही का एका रात्रीमध्ये एक वाघ किती फेरफटका मारतो, एक बिबट्या किती फेरफटका मारतो आणि त्याच्या तुलनेमध्ये एक सिंह खूप कमी फेरफटका मारतो. म्हणून आपल्या इथं बरेच जण त्या सिंहाला आळशी पण म्हणतात. म्हणजे कधी पण आपण असं गीर अभयारण्यामध्ये वगैरे गेलो ना आणि तिथं ज्यावेळेस सिंह बघतो आपण ते असे असे आळ्या पिळ्या देत बसलेले असतात आणि आपल्याला वाटतं काय सगळ्यात आळशी प्राणी हा सिंह, तर असं प्रत्येकाला वाटतं. मला असं वाटतं की ते सिंहापेक्षा गाढव तरी 2 पाऊल पटापट पुढे जाते. जेव्हा आपण त्याला ऍक्च्युअल बघतो तिथं त्यावेळेस की खूप सुस्तावलेला असा तो प्राणी वाटतो आणि त्यामुळे तो शिकारीला जास्त कष्ट घेत नाही किंवा अशा गोष्टी करत नाही. पण तरीही तो जंगलाचा राजा आहे. मात्र त्याचं कारण काय आहे, कारण त्याच्यामध्ये भगवंतानी ही एक कला निर्माण केलेली आहे, त्याच्यामध्ये हा एक गुण दिलेला आहे की सिंह काय करतो, जो त्याच्या जवळ येईल त्याचीच शिकार करतो. ठीक आहे. म्हणजे सिंहामध्ये एक गोष्ट भगवंताने जन्मजात त्यामध्ये निर्माण केली आहे, जन्मजातच, की तो उगाच शिकार करत सगळीकडे फिरत नाही, प्रत्येकाला मारत सुटत नाही. म्हणून बघा आज आपल्या इथं जसं आपण ऐकतो ना बिबट्याने हल्ला केला, वाघाने हल्ला केला, असं तिथं किती वेळा बातम्या येत असतील बरं की सिंहाने हल्ला केला? नाही होत, असं जास्त होत नाही. खूप क्वचित एखाद दुसऱ्या वेळेस होत असेल,
पण खूप क्वचित. त्याचं कारण काय की सिंह तोपर्यंत दुसऱ्यावर हल्ला करत नाही जोपर्यंत समोरचा त्याच्या तावडीत येत नाही किंवा त्याच्या समोर येत नाही. आणि एकदा त्याची जर भूक भागलेली असेल तर तुम्ही किती त्याच्या जवळ गेले तरी त्यावेळेस तो तुमच्यावरती हल्ला करत नाही. हा, इन केस आपण जर त्याला त्रास देत नाहीये तोपर्यंत. म्हणजे हे जे सगळे सिंहाचे गुण आहेत. म्हणजे आपल्या संस्कृतीने या प्राण्यांकडे बघण्याचा पण हा सगळा एक दृष्टिकोन दिलेला आहे आपल्याकडे. सिंहत्व मंकागत सत्व, नाही का, वृत्ती. अशी ज्याची वृत्ती आहे तर अशी माझी पण वृत्ती बनली पाहिजे ना, नाही का. जे माझ्या पुढ्यात येईल त्याच्यावरतीच मी माझं समाधान मानलं पाहिजे. उगाच हावरटपणे सगळ्या जगात नाही फिरलं पाहिजे. हा कुठंतरी आपण विचार केला पाहिजे की देवाने जे माझ्यासाठी दिलेलं ना तेवढ्यात मला सुखी राहता आलं पाहिजे. सिंहत्व मंकागत सत्व वृत्ती म्हणजे जे लोक माझ्या समीप येतील, म्हणजे आता माझ्या समीप म्हणजे कुठं, त्याची नेमणूक या गुहेच्या दरवाजाजवळ केलेली आहे आणि या गुहेच्या दरवाजावरतीच ते झाड पण आहे. मग जे प्राणी या झाडाच्या जवळ येतील त्या प्राण्यांना मारून खावं अशी मला आज्ञा दिलेली आहे. नाही म्हणजे जे प्राणी माझ्या जवळ येतील त्यांचीच मी शिकार करावी. ठीक आहे. ह्याच्यासाठी या इथं मला ठेवलेलं आहे. ठीक आहे. तर इथं मला का बरं ठेवलेलं आहे तर त्याचं कारण हे की जे प्राणी इथं येतील या झाडाला नुकसान पोचवायला येतील तर त्या प्राण्यांवरतीच मी माझा उदरनिर्वाह करेल, त्या प्राण्यांवरतीच मी माझा उदरभरण करेल. ठीक आहे. असं या सगळ्या गोष्टी सांगतायत. तर इथं ज्याप्रमाणे हे लोक सिंहाचे गुणवर्णन करतायत तर अगदी त्याचप्रमाणे प्रत्येकाने आपल्या आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपला उदरनिर्वाह त्याच प्रकारे करावा हे कुठंतरी नकळत आपली संस्कृती इथं सांगते. दुसऱ्याचं ओरबाडून खाणं ही आपली संस्कृती नाही. जेवढं माझ्या भागाला येईल, जेवढं माझ्या वाट्याला येईल, जेवढं माझ्या पदरात देवाने दिलेलं असेल तेवढं घेऊन मी आनंदी राहावं, सुखी राहावं आणि त्याच्यावरतीच संतुष्ट व्हावं. हा कुठंतरी दृष्टिकोन असणार आहे. कुठंतरी तुष्यंतीच रमंतीच हे जे गीता सांगते असं जगायला आपल्याला, तर ते संतुष्टता, ती हे जे आहे ते संतोष, गीता सांगते ना संतोष हा गीतेचा गुण आहे. तो अशा प्रकारे, तर अशा प्रकारे माझं जीवन झालं पाहिजे ज्याप्रमाणे सिंह आहे, नाही का. जसं आपण त्या दिवशी पाहिलं, आता सध्या सिंह हे फक्त अख्ख्या भारतामध्ये फक्त आपल्याकडे जुनागड परिसरात उरलेले, सौराष्ट्रामध्ये ते आता तेवढ्याच भागात ते सिंह उरलेले. त्यामुळे आपल्याला त्यांच्याकडे पाहून आपलं जीवन कसं सुधारावं हे बघायसाठी किंवा तिकडे गेलं पाहिजे आपल्याला एकदा तरी. तर असा हा जो सिंहाचा गुण आहे काय की समीप येईल तेवढ्याचीच हिंसा करणं, या सिंहाच्या गुणाला माझ्या ठाई ठेवून, म्हणजे असा सिंहाचा गुण माझ्यामध्ये भरून, माझ्यामध्ये ठेवून माझी या हिमालयाच्या गुहेमध्ये नेमणूक केलेली आहे. कोणी नेमणूक केलेली आहे? शंकराने. शूलभृता, शूलभृता म्हणजे शंकर, ज्याने हातात शूल धारण केलेलं आहे, अशा शंकराने अशा प्रकारची माझी नेमणूक इथं केलेली आहे. ही गोष्ट ते सांगतायत. म्हणजेच काय आहे की इथं जर आपण पाहिलं एका दृष्टीने तर कुठेतरी नकळत मानवी मनावरती या सगळ्या गोष्टींचा परिणाम व्हावा आणि मानवी मन तितकं सुसंस्कारित व्हावं हा विचार डोक्यात ठेवून कालिदासाने हा सगळा प्रयत्न केलेला असणार आहे. ठीक आहे. तर ह्या सगळ्या दृष्टिकोनातून आपण हे रघुवंशम वाचलं पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे. रघुवंशमच असं नाही, कोणताही काव्य असेल, कोणताही ग्रंथ असेल की ज्याच्यातून मला माझा विकास कसा करता येईल, मला एक आदर्श मनुष्य कसं बनता येईल, आणि मनुष्यत्वाकडून, नाही का, आधी पशु आहे ना, मी तर पशु आहे, पशुत्वाकडून मला मनुष्यत्वाकडे जायचं आणि मनुष्यत्वाकडून मला देवत्वाकडे जायचंय. त्याच्यासाठी ही सगळी साधनभूत म्हणून काव्य, महाकाव्य ग्रंथ, जे काय रामायण महाभारत जे पण आपण काही वाचत असू ते सगळे त्याच्यासाठी असलेली साधन संपत्ती आहे असं समजून आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि त्यातून हे सगळे गुण उचलायचा नेहमी प्रयत्न केला पाहिजे आणि तसं माझं जीवन सुद्धा सुंदर बनवलं पाहिजे. हा कुठेतरी याच्या मागचा अर्थ आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तो सिंह राजाला सांगतोय की अशा असं त्यावेळेस झालेला आहे प्रसंग आणि तेव्हापासून शंकरांनी मला स्वतःला इथं ह्या वृक्षाचा राखणदार म्हणून इथं नेमलेलं आहे आणि जे पण या वृक्षाच्या जवळ येतील त्या प्राण्यांना मारून खाण्याची मला मुभा
दिलेली आहे. ठीक आहे. असं तो या 38व्या श्लोकामध्ये राजा दिलीपाला सांगतोय. अतिशय सुंदर संवाद आहे हा. म्हणजे या संवादातून खरी आपली संस्कृती आपल्याला प्रत्येक क्षणोक्षणी उलगडत जाते की कशा प्रकारची आपली संस्कृती श्रेष्ठ होती. म्हणून आपण ह्या सगळ्यांचा अभ्यास केला पाहिजे. ठीक आहे. करत राहू आपल्याला जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत. असा हा 38वा श्लोक झालेला आहे. आता उद्या आपण 39व्या श्लोकापासून पुढे पाहायला सुरुवात करूया.